मॅनेज होणारे जर आम्ही असतो ना 35 वर्ष कराडोत्तरनं गुलाल बघितला नसता. आज ही मंडळी जर मॅनेज होणारी असती तर हे आत्ताचं परिवर्तन झालंय कधी झालं नसतं. हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज विचार भिन्न असतील सगळ्यांचे पण सत्य कधी ठोकरायचं नसतं. सत्य मान्य करून आत्मसात करून पुढे जायचं असतं. आदरणीय वेताळ साहेब असतील त्या माणसाविषयी जर सांगायचं झालं वेताळ साहेब म्हणजे आमच्या पालीला दत्तक आल्यासारखं झालं. आमच्या पालीत तुम्हाला सांगतो घरटी वेताळ साहेब सगळ्यांना ओळखतात. आमची स्ट्रीट लाईट आता तुम्ही या रोडनं आला त्या स्ट्रीट लाईटचं काम या ठिकाणी वेताळ साहेबांनी पूर्ण करून आणलं. धैर्यशील दादा असतील आमचे भगतवाडीचा 30 वर्ष झालं 35 वर्ष झालं रखडलेला प्रश्न आहे तो मार्गी लावला आदरणीय वेताळ साहेब धैर्यशील दादांनी. आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र झालं कितीतरी वर्षांनी या पालनगरीत. ही लाजिरवाणी गोष्ट होती पण या ठिकाणी या लोकांनी पूर्ण केले. आम्हाला अभिमान आला. मग या माणसाच्या पाठीशी उभा नाही राहायचं तर मग आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहायचो तुम्ही आम्हाला सांगा. आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारता की हा विरोध कुणासाठी. आमचा विरोध कुणालाच नाही. आमची साथ आहे सभासदांना. आम्ही सुद्धा सभासद आहे. आमचा विचार आहे हा सह्याद्री प्रतिष्ठान पूर्वी आजोबांनी काढलेले तेच सह्याद्री प्रतिष्ठान आता नव्याने यांनी स्थापन केले. तो आमचा त्या काळापासूनचा विचार आहे तो आता सुद्धा तोच चाललाय. त्यात काही फरकच झाली नाही. असे वेताळ साहेब असतील धैर्यशील दादा असतील वेळेला ते लोक उभा राहिलेत त्या लोकांना आम्ही मानणार. कारण की आमच्या बापजाद्यांचं जे परिवर्तनाचं स्वप्न होतं त्यातले सिंहाचे वाटेकरी हे दोघं आहेत निवासदादा आहेत. त्यामुळे आम्ही ह्या लोकांना मानणार आयुष्यभर मानणार. आणि धैर्यशील दादा वेताळ साहेब तुम्हाला आठवत असेल मी विधानसभेला सांगितलेलं भाषणात की परिवर्तन होणार आहे दादा पण तुमची घेतलेली माघार आहे ना ती इतिहासात नोंद होणार आहे. ही काय इतिहास आहे. ही लोक एवढी जमलेत ती म्हणजे तुमची साक्ष आहे विधानसभेची त्यामुळे ही सगळी लोक जमले. आदरणीय निवासदादांच्या विषयी तुम्हाला बोलायचं झालं निवासदादांनी ह्या 2 महिन्यात एवढा संघर्ष केला काय बोलायचं काम नाही. मला वाटतं निवासदादांनी इतके कागदोपत्री चाळून बघितली वाचून बघितली. निवासदादा तुम्ही एखादा खाजगी कारखाना टाकला असता. म्हणजे कसं झालंय माणूस काम करतोय सर्वसामान्य कुटुंबातला आहे गडग्यांचे कोण नव्हतं स्वतःच्या पायावरती उभा राहिला जिल्हा परिषद सदस्य झाला लोकांची कामं करतोय. आज सह्याद्रीमध्ये कुठंतरी परिवर्तन व्हावं हा विचार त्यांचा आहे. पण कुठेतरी त्या माणसाला दाबलं पाहिजे. मग कसं दाबायचं लोक तर थांबवू शकत नाही तर मग कुठंतरी कागदोपत्री काहीतरी अडचणी काढायच्या बाबी काढायच्या. पण तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आमचा खंडेराया भोळा आहे पण कठोर पण आहे. इथं त्याच्या या दरबारात सत्याला न्याय आहे म्हणून तुम्ही ती गाज इथं बसलाय. म्हणून हे आपलं पॅनेल तयार झालं. आणि कोणी असं समजून जायचं नाही विभागणी झाली फुटाफूट झाली म्हणून कोणा तिसऱ्याचा फायदा होईल. तिसऱ्याचा आता काही राहत नसतंय साहेब. तिसऱ्याचा आता काही राहत नसते. जनतेनं पहिलेही दाखवून दिले. फक्त एवढंच आहे की आपला हा यशवंत विचार कुठेतरी तुम्ही सभासदांनी मनावरती घेतला पाहिजे. आपली सुद्धा मुलं बाळ शिकली पाहिजे. अहो सह्याद्री साखर कारखाना आहे त्याच्यावरती कुठलं तरी हॉस्पिटल का नाही उभं राहिलं. तिथे त्या सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून कुठलं तरी मोठा एखादं कॉलेज साधं म्हणत नाही मोठं एखादं कॉलेज का नाही तयार झालं. आम्हाला पण त्या संस्थांचा काहीतरी लाभ भेटावा ना. ज्यावेळी आम्ही सह्याद्री कारखान्याविषयी काही विचारेल किंवा कोणाला काही माहिती घेईन त्यावेळी कारखाना तोट्यात आहे कारखान्याच्या काहीतरी अडचणी आहेत कारखान्यात टोळी नाही. म्हणजे ह्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी आमच्या अपेक्षा तर सोडाच आमचा ऊस वेळेवरती नेला जात नाही. मग दादा आम्ही का गप बसायचं का घरात बसायचं. प्रस्थापितांना विरोध नको प्रस्थापितांना विरोध नको. प्रस्थापितांना कोण घाबरतंय. आजचा घाबरला नाही बाप घाबरला नाही आम्ही तर विषय सोडा. इथं विषय घाबरण्याचा नाही इथं विषय विचारांचा. आमच्या आजोबांचे विचार कुठेतरी आम्हाला जिवंत ठेवले पाहिजे. आमच्या आजोबांनी जो संघर्ष केला जनतेच्या मनात कोरले गेलेला आहे तो संघर्ष आम्ही कुठेतरी जपला पाहिजे. त्याकरिता आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की मान्यवर भरपूर आहेत. खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्याशी ते बोलणार आहेत.